ओळखल्यासारखा का बघतोय माझ्याकडे? सुखविंदर, हाँ जी सर। तुझ्या डोळ्यात काही गेले का? वेगळा दिसतोय। मैं कुछ समझा नहीं सर। डोळा बघ ना तुझा। दाखव मला, दाखव। मैं एक मिनट में है सर। किती दिवस सुनेला नावं ठेवून तुम्ही तिचा छळ करणार आहात। आता वेळ आली आहे तिला मान देण्याची। संपतराव गाडे पाटील, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। म्हणजे अहो साहेब, तुम्ही कशाविषयी बोलताय? बघा साहेब, तुम्ही येणार याची आधी कल्पनाच नव्हती आम्हाला, नाहीतर आम्ही स्वागताची जय्यत तयारी केली असती। बसा ना। त्याची काही गरज नाहीये। अहो, माझं स्वागत करायला सांगण्यापेक्षा घरातल्या माणसांना चांगली वागणूक द्यायला हवी। संपतराव, तुम्ही तुमच्या सुनेला अजिबात नीट वागवत नाही। अहो, सिद्धूच्या बायकोला जर घरात मान मिळत नसेल तर त्यांनी तरी तुमचा शब्द कसा राखायचा? बरोबर ना? विदार साहेब, तुम्ही बराच प्रवास करून आलात ना, निवांत बसा ना। नीलांबरी, जाप चहा घेऊन ये त्यांच्यासाठी। माफ करा, मी इथे बसायला आलेलो नाहीये, समज द्यायला आलोय। संपतराव, पक्षाचं हित यातच आहे की सिद्धूनं उमेदवारी करावी, आणि त्यासाठी तुम्हाला त्याला आणि त्याच्या बायकोला मान देणं गरजेचं आहे। सिद्धूची बायको खूप चांगली शिकलेली मुलगी आहे। हो, उत्तम संस्कार आहेत तिच्यावर। मी तर म्हणतो ह्या घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकावी। ह्या घराच्या किल्ल्या तिच्याकडे सुपूर्द कराव्यात। विदार साहेब, गाडे पाटलांसाठी त्यांच्या घरच्या किल्ल्या म्हणजे शान असते, आणि ही शान म्हणजे तुमची नातसून आहे। येतो। सिद्धू, तुझ्या बायकोच्या हातात किल्ल्या मिळाल्या की मला एक फोन कर। आशा करतो की 2 तासात तुझा फोन येईल, आणि नाही आला तर मला संपतरावांना फोन करावा लागेल। येतो, काळजी घ्या। ये
आई, खूप वर्षांपासून बघतेय मी, अतिशय मानानं आणि जबाबदारीने तुम्ही या किल्ल्या जपल्यात. लग्न करून या घरात आल्यापासून मी खूप ऐकलंय याबद्दल. मला मान्य आहे की भावनाचा तुम्हाला राग येतो, ती तुम्हाला अजिबात आवडत नाही, पण हे अशा प्रकारे ए तुम्हाला जास्त शहाणपणा शिकवायचं नाही हा. मी किल्ल्या दिलेल्या आहेत, तिनं त्या घ्यायच्या किंवा नाही हे तिचं तिनं ठरवायचं. माझा काही संबंध नाही त्याच्याशी. पण आई मला आहे. संपत गाडे पाटील घराण्याकडे राजकारण सोडल्यास जमेची दुसरी कुठलीही बाजू नाही आहे. जर का विदार साहेबांनी डोक्यावरून हात काढून घेतला ना, आपल्या हातात असलेलं सगळं निघून जाईल. ज्या प्रकारे माझ्या आजीने तुला तुझ्या हातात किल्ल्या सुपूर्द केल्या होत्या, त्याच प्रकारे तू तिला ती. आई करावं लागेल, पर्याय नाही आहे. अगो हळू 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 लागेल कुठेतरी. मला किती किती छान वाटतंय. हो ना, मलाही खूप बरं वाटतंय. पण अशा उड्या मारू नकोस, लागेल कुठेतरी. बघ तू उड्याच मारत राहणार आहेस का इकडे? बाबा, मला सांग. जेव्हा माझ्या पायाला लागलं होतं ना, तेव्हा मला जी धमाल मस्ती करायला मिळायचीच नाही. पाहायला लागलो होतं म्हणजे? अरे बाबा, जेव्हा आपला ऍक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा माझ्या पायाला क्रचेस लावले होते आणि मग मी अशी चालायची आणि पडशील? अरे नाही रे पडणार बाबा, तू आहेस ना मला पकडायला. आणि मग भावनाई आणि सिद्धू बाबा मला असेच उचलायचे. मग त्यांनी माझ्या पायाचं ऑपरेशन केलं. मग मी आता अशी टवटवीत झाली. मग मी अशी आता उड्या पण मारू शकते आणि आता पण मारू शकते मी उड्या अशा. मी तुला पकडेनात बराच धावतीस तू इकडे तिकडे. दाखवा.